पुन्हा एकदा तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित करायचा असा मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्र शासनाकडून तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे। या तारखेला आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेची 4000 रुपये एवढी रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 असे 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी मोठी अपडेट समोर येत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। लवकरच तुमच्या खात्यामध्ये 6000 रुपये एवढी रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्र शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि आता हा निर्णय अगदी खरा निर्णय असणार आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असणार आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होते, परंतु त्यांच्या खात्यामध्ये तो हप्ता वितरित झाला नव्हता। आता तोच नमोचा हप्ता 2 हप्ते सोबत घेऊन आलेला आहे, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9वा हप्ता आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे 2 हप्ते नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता असं घेऊन आलेला आहे, असं म्हणायला हरकत नाही। तर शेतकरी बांधवांना आता चिंता करायची गरज नाही। 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार असल्याची ही बातमी ऐकून सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला आता हसू पाहायला मिळत आहे। शेतकरी गेले कित्येक दिवस आपल्याला नाराज दिसत होते, कारण की त्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा मिळालेला नव्हता आणि आता तो हप्ता येणार आहे, त्याच्याबरोबर दुसरे 2 हप्ते येणार आहेत। त्याच्यामुळे शेतकरी आता महाराष्ट्रातील सर्व शेतकरी खुश झालेले आहेत। महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळतो आणि ते 91 लाख शेतकऱ्यांना आता सरसकट पैसे मिळणार आहेत, अशी मोठी अपडेट समोर येत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने काही अटी व नियम लागू केले आहेत। त्या अटी व नियमाचं पालन जो शेतकरी करीन अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, असं देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेल्या या अटीचं पुरेपूर पालन करणं हे तुम्हाला आता भाग पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आपल्या सुनेत्रा वहिनी यांनी सांगितलेलं आहे की 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 10,000 कोटी रुपये एवढी रक्कम आम्ही थेट जमा करणार आहोत, नमोच्या 9व्या हप्त्याची आणि 10व्या हप्त्याची। त्याचबरोबर केंद्र शासनाच्या 24व्या हप्त्याचे देखील पैसे जमा होणार आहेत आणि आता सर्व शेतकरी आपल्याला खुश पाहायला मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही आणि आता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, काही अटी व नियम लागू केले आहेत। तो अटी व नियम तुम्ही पुरेपूर पाळा। त्या अटी व नियम तुम्ही पुरेपूर पाळा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की जो शेतकरी पात्र ठरेल, जो शेतकरी या अटीचं पालन करेल, अशा शेतकऱ्यांना या योजनेचे 6000 रुपये मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, कोणत्या अटी लावलेल्या आहेत ते पाहूयात। शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिली अट आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे। त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल अशा शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता, नमोचा 10वा आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता असे 3 हप्ते मिळणार आहेत। परंतु ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्याला मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, अशी मोठी अपडेट समोर येत आहे। अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता करण्यात आलेली आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही सावध असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर दुसरी अट आहे फार्मर आयडी असणे। ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे, परंतु ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेतून वंचित राहावं लागणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुमची जर फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर जाऊन फार्मर आयडी काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ होईल। त्याचबरोबर तिसरी अट आहे ई-केवायसी असणे। शेतकरी बांधवांनो, तुमची जर ई-केवायसी नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु तुमची ई-केवायसी असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे। अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या अटी व नियमाचं पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे। तुम्ही पुरेपूर पालन करा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ होईल। तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या अटी व नियमाचं पालन करण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे। तुम्ही या अटी व नियमाचं पालन करा आणि या योजनेचा थेट लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे 15 ऑगस्ट रोजी आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत।